स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे, एकादशी आहे आणि त्याचबरोबर निर्जला एकादशी म्हणजे खूपच महत्त्वाची. कारण या दिवशी बरेच जण बऱ्याच पद्धतीचे उपाय किंवा बऱ्याच गोष्टी करत असतात. तर म्हटलं आपण का नाही एक गोष्ट करायची जी मला खूप आवडते, जी तुम्हा सगळ्यांना सांगायलाही आवडते, करून घ्यायलाही आवडते आणि तुमच्यापर्यंत ही सेवा पोहोचवायलाही आवडते. माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे धनलक्ष्मी कुंचम सेवा. आणि त्याचबरोबर जर माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर मी कधीच चुकवत नाही, ती म्हणजे भगवान बालाजींची गंगाळपात्र सेवा. बघा कसं असतं ना, की महालक्ष्मीची सेवा जर आपल्याला करायची असेल तर महालक्ष्मीचं म्हणणं एकच आहे, जर तुम्ही माझ्यासोबतच नारायणाचंही पूजन कराल तर ही नारायणी तुमच्यासाठी उभी राहील. आणि त्याचमुळे तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, वैभव, छान आरोग्य, संपत्ती, आनंद, ऐश्वर्य, वैभव हे हवं असेल तर काय करायला हवं? मंत्रस्तोत्रांच्या उच्चारांबरोबर, पारायण पोथ्यांबरोबर काही सेवाही महत्त्वाच्या असतात. बरं, ह्या सेवा का करायच्या? तर या सेवेने आपल्या घरात काही सकारात्मक बदल होतात. आणि ते सकारात्मक बदल म्हणजे घरात व्यक्तींचं वागणं, त्याचबरोबर घरातल्या व्हायब्रेशन्समध्ये काही चेंजेस जाणवतात. काही गोष्टी अशा जाणवतात की आज एखादी गोष्ट मला वाटलं होतं की अशी नाही होणार, पण ती तशी होऊन जाते. हेच असतं जेव्हा आपण आपल्या घरात आपल्या मनाप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे आपण जेव्हा एखादी सेवा करतो आणि त्या सेवेला आपण जशा पद्धतीने सुशोभित करतो ना, ती सेवा आपल्याला लाभतेच. आता ही जी गंगाळपात्र सेवा आहे ना, ही सेवा मी माझ्या ऑफिसमध्ये करते, केशवनगर मुंडवा इथे. ऑफिसमध्ये मंदिराची जागा छोटी असल्यामुळे मी गंगाळपात्राचं पूजन केलं, नाण्यांवर त्याची स्थापना केली आणि त्याचबरोबर त्यामध्ये व्यंकटेशाचं नाम घेत घेत त्यामध्ये कॉईन्स घालत गेले. ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम श्री व्यंकटेश्वराय नमः, ओम नमो व्यंकटेश्वराय नमः असं म्हणत म्हणत मी ही सेवा केली. या सेवेने काय होतं बघा, ही सेवा कशी करायची? तर ह्या गंगाळपात्राचं पूजन करून ह्याच्यामध्ये नाणी भरायची. नाणी भरायची म्हणजे आपल्या घरात जी कॉईन्स असतात ती नाणी भरायची असतात. नाण्यांची सेवा आहे. अवघड सेवा असं मी कधी कधी म्हणते, पण सगळ्यात सोपी सेवा आहे असंही मी म्हणेल, कारण तेवढीच ती लाभणारी सेवा आहे. नाणी भरताना व्यंकटेशाचं नाव घ्यायचं आणि त्याचबरोबर हे नाणी जे आहे ते त्यामध्ये भरत राहायचे. तुम्ही बघितलं असेल, अर्धी नाणी मी भरली, मग जवाधू पोटली. जवाधू पोटली म्हणजे जवाधू पावडर, जी व्यंकटेशांना खूप आवडते. त्याचा सुगंध देवांना खूप आवडतो आणि त्याची पोटली आपण त्यात वाहत असतो. आणि ती पोटली त्यात वाहिल्याने देवांना त्याचा सुगंध आवडतो, म्हणून आपण ती अर्पण करतो. त्यानंतर वरची उरलेली नाणी त्यात घालायची आणि मग त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मोतीशंख. हा मोतीशंख तुम्हाला ह्या पात्रावर ठेवायचा. आता बघा, सेवा करताना ना बऱ्याच वेळेस बालाजी भगवान बऱ्याच वेळेस इतका वेळ लावून घेतात ना सगळ्या गोष्टी करूच तर, आणि कधी कधी झटपट होते. तर तुम्हाला सांगते, ही सेवा अगदी थोडक्यातली आहे. सकाळी मांडायची, संध्याकाळी मात्र व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं बरं का, 21 वेळा. कुठलं? संस्कृतामधलं. व्यंकटेशो वासुदेवा प्रद्युम्नो मतविक्रमा, हे जे आहे त्याचं. आणि त्याचं पठण केल्याने तुमच्या आयुष्यातल्या 1000% मी सांगेल, या व्यंकटेश स्तोत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर लवकरच तुम्हाला मिळेल. त्यामुळे सकाळी सेवा मांडायची, संध्याकाळी तिन्ही सांजेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. अवघड प्रश्न असेल, खूप कठीण प्रसंग असेल तर रात्री 12 वाजता वाचायचं आणि अर्ध्या तासात ही सेवा संपूर्ण करायची. आणि तो अर्धा तास इतकं मन लावून बसून व्यंकटेशांचं पठण करायचं ना स्तोत्राचं, की आपल्याला सकारात्मक बदल हा जाणवलाच पाहिजे आणि तो जाणवतोच. त्यामुळे तुम्हाला जर काही सेवा करायची असेल, तुमच्या आयुष्यातही मला माहिती आहे बऱ्याच अडचणी आहेत, तुम्ही मला सांगत नाही कमेंटमध्ये, काही हरकत नाही, मला व्हॉट्सॲप करा, माझा नंबर आहे आणि नक्कीच ही सेवा करायला लागा. व्यंकटेश बालाजींकडे नक्की प्रार्थना करेल की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी कमी करो. तुमच्या प्रारब्धानुसार तुम्हाला ज्या ज्या गोष्टी जेव्हा मिळायला हव्या त्या लवकरच मिळो, पण सकारात्मक बदल नक्कीच हो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. व्यंकटरमणा गोविंद.